गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ब्लॉग व्हिडिओ बनवतो मी, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता बघू आज स्पेशल आहे काय बनवते ती. भुका तर लय लागले त्या. आजोबा काय आज बी मोबाईल घेऊन बसले तर का काय. काय करते एवढी कोथमीर चिरली आहे? अरे वड्या करते कोथमिरीच्या. तो का आता त्या दिवशी म्हणलं वड्या कर म्हणून आज करते वय. कोथमीर नव्हती त्या दिवशी, काल आणली. आता ही किती पेंड्या चिरले त्या कोथमिरीच्या? 4 पेंड्या चिरले. 4 वय. हो, एवढ्या कशाला काय गाव जेवण घालायचंय वय? असू दे आता, खाचील सकाळ खाचील. बर बर. त्याला ते दुसऱ्या ताटलीत काय आहे ते? हिरवी मिरची, जिरं घ्यायचं, लसूण घ्यायचा, जिरं लसूण कोथमीर अजून काय? ती घेऊन पाट्या वाटायचं. हा. मग बघ पाट्याला ती चव. त्या दिवशी म्हणलं होतं आईला कोथमिरीच्या वड्या कर, पण तेव्हा काय घरात कोथमीर नव्हती. काल बाजार असतो आमच्या गावचा शुक्रवारचा, तेव्हा मग कोथमिरीच्या 4 पेंड्या आणल्या आईने. मग आता मस्तपैकी अशा गरम गरम कोथमिरीच्या वड्या बनवायची रेसिपी चालू आहे मित्रांनो. पोटात तर कावळं वरडायला लागल्यात. कधी वड्या होत्यात असं झालंय बनवून. हो का मित्रांनो, ह्याच्यात हे अशी कोथमीर बारीक केली आहे. ह्याच्यात मिरची, ही काय आहे जिरं, लसूण. एवढा लसूण टाकायचा वय आता? हो, म्हणजे चविष्ट लागते. बर. त्याच्यात काय करते आता? मिरची वाटते. मिक्सर आहे की? मिक्सरचं नाही चवदार लागत. मिक्सरचं नाही वेळ चांगलं लागत. असं भारी लागतं का? हा, लाईटीवर गरम होणे येत. बर बर. पहिली माणसं असंच करायची की बारीक? का असंच करते ती बाबा. मिक्सरचं नाही एवढं चांगलं लागत. त्याला लय ताकद लागत असेल बारीक करायची. ताकद टाकते पण चवदार लागतं. बर बर, चालतंय. ती पातेली कशाला घेतली ती आता? आता ते वड्या उकडायला. ते पातेल्यात वय? हा, ती वर काय आहे ती? ते पूर्णाची चाळण आहे. पुरणाची चाळण वय? हा, ती चाळण कशाला लागते? सगळी पुराण वाटते ती, पण मी आपली वड्या उकाडते. बर बर. आता ती काय कोथमीर टाकायची वय त्याच्यात? अजून बेसन पीठ चाळून घ्यायचंय, कोथमीर धुवून घ्यायची. बेसन पीठ आणलंय का? आणलंय की? कवा? आणलंय काल. कोथमीर धुवायची चालली मित्रांनो. इकडं काय पातेल्यात पाणी ओतलंय काय? हा, गरम व्हायला. पाणी गरम व्हायला, मग त्याच्या वाफव शिजत असते. हा. बेसन पीठ कुठं ठेवलंय आता? हे घे. कशात? ह्या पातेल्यात वय? वाटील्यात कापण्या आहेत त्या. हो, कापण्या कालच खाल्ल्या. काल कापण्याचा व्हिडिओ टाकला होता मित्रांनो. आज म्हणलं आता वड्याचं चाललंय म्हणल्यावर थोडं रेसिपीचं बी व्हिडिओ बनवावं. गावाकडचं आयुष्य आपल्या चॅनेलला, त्याच्यामुळं फक्त बारी बारी व्हिडिओ मित्रांनो. त्याच्यात काय आहे? बेसन पीठ वय? आता ते पीठ चाळायचं वय? चाळल्यावर त्याच्यात ती कोथमीर मिक्स करायची. कोथमीर मिक्स करायची, मिरची वाटलेली मिक्स करायची. लसूण कुठं? लसूण केला का बारीक? वाटलं की मिरची सर. बर बर. तरी ह्याला किती टायमिंग लागतो वडे व्हायला? त्याला काय 5-10 मिनिटं लय झाली. 5-10 मिनिटात होते त्या का बनवून? मित्रांनो बघा, बघताय का तुम्ही? हो का, आताशी पीठ चाळायचं चाललंय. इकडं कोथमीर बारीक केली. एकदम भारी भारी रेसिपी बनवते आहे आमची, मस्त असं. मग म्हणलं चॅनेलला कुठलं व्हिडिओ टाकण्यापेक्षा आपलं फॅमिली ब्लॉग व्हिडिओ चालू करावा. फॅमिली संगच आपलं व्हिडिओ बनवायचा. घरचे बी मनापासून आपलं सपोर्ट करते ते, त्याच्यामुळं आपलं बनवत राहायचं. पण आता तुम्ही म्हणताल की व्हिडिओ असा आदुक आदुक का दिसतोय? घरात काय आमच्या एवढी लाईट नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ असा आदुक दिसतोय. घर असं छोटंच आहे पण सगळा पसारा बघा कसा लावलाय. ही फॅन आहे, टीव्ही बीव्ही काय नाही आमच्या घरात. आता इथं परत रेसिपी कशी आलो आपण. पीठ झालं चाळून? हा,
आता त्याच्यात ती कोथिंबीर टाकायची बाय. हा ती कशाला काढायचं? सगळं साफ करायचं नाही. लक्ष्मी जाते उलीच तर राखून ठेवायचं. बर बर चालतंय. लक्ष्मी जाऊ नाही म्हणून ठेवायला लागते तेवढं. हा सगळं नाही नासानाशी करायची. आता पीठ चाळून झालेलं आहे, डब्यात चाळून ठेवली. आता आता काय करते? हळद टाकायची थोडी कशात? वडीला. त्या पिठात का कशात? हा पिठात हळद टाकल्यावर काय जिरं मोहरी टाकायची होय? मोहरी कशाला परत तरी टाकायची मोहरी. हा मित्रांनो, मिरची वाटलेली टाकायची. मिरची टाकायची चालली. आता तुमच्या बी तोंडाला पाणी सुटेल मित्रांनो ही रेसिपी बघून. आता त्याच्यात ती कोथिंबीर चिरलेली टाकायची. हा पाणी त्याच्यातलं काढायचं का तीच पाणी टाकायचं? पाणी नाही लागत. पाणी नाही लागत होय? यातच मळल्या जात. हो ती पाण्यात भिजवल्यामुळं. मांजरं कुठे गेली? गेली असतील फिराय. शाला बी लय कुठं नाही वड्या करायचा. कुठं ना केल्याशिवाय खायला चवीचं मिळतंय का? मग काय तेवढं खरं आहे. तिकडं पाणी उकळलं असेल पर पातेल्यातलं. उकाळलं म्हणजे पडदिशी उकाडते. हा आता वड्या कशा बरं खायच्या? चपात्या करते. बर चपाती कर म्हणला चपाती करते, भाकरी कर म्हणला भाकरी करते. कर काय बी आपलं पडदेशी होईल असं. भुका लागले त्याला तर राहते तिथं. बघा मित्रांनो, आता पीठ मळायचं चाललंय. कोथमीर आणि ती काय आहे बेसन पीठ. हा बेसन पीठ ते मळायचं चाललंय. कोथमीर ही आता थोड्याच वेळात होतेल वड्या तयार. इकडं पाणी उकाळलंय गॅसवर. बघा हे दिसतंय का? आवाज येतोय का? बघा वाफा निघायला लागल्या पाण्यात त्या. आता हे मळायचं चाललंय नियोजन. हे मळून झालं की मग वडे लगेच तयार शिजल्या म्हणा. मित्रांनो बघू शकता तुम्ही, हो का आता पीठ मळून झालंय. आता काय हे लाटायचे वर. लाटायच्या नाही वळवट्या करायच्या. हा आता त्याच्या किती व्हायच्या त्या? हा त्याच्या किती वळवटे व्हायच्या आता? आपल्या पुरत्या होणार. तिघाला 3-4 झाले तरी बाद झाले. मस्त वाटते ते एवढीच कडेवर. पीठ सगळं मळून झालंय ओके. मध्ये ती बघूनच एवढं भारी वाटतंय. भारी वड्या लागते. आता ती कशावर करायचं का हातानच? हातानेच करायच्या. मित्रांनो बघा प्रोसेस कशी आहे. ह्याच्यात ठेवायच्या वरत्या म्हणजे ते असं रोल करायचं आणि ह्याच्यात ठेवायचं. हा म्हणजे उकाडलं की पातेल्यात कापायच्या. तेव्हा ते शिजते त्या. मग हा बरोबर आहे, वाफव शिजत असते लगेच. एवढ्या जाड जाड केल्यावर किती व्हायच्या त्या? कशाला लई करायच्या? वड्या बघा कशा दिसते त्या. 2 तर रोल झालं बाबा, हे तिसरा. हे चौथा. पाच रोल होते का?
मित्रांनो, हो का, हे असं 5 रोल झालं वड्याचं, तुम्ही बघू शकता. आता वड्या शिजल्यावर बाकीची शूटिंग काढतो. झाले का भाकरी बनवून? झाली. आता काय वड्या काढते वय त्या. हा हो का मित्रांनो, वड्या शिजले ते हाताला बसते त्या का काय? मग काय. बर बर, आली की मांजर बी टाइम बाबा. जेवायच्या टायमिंगला बराबर येते. जिमे बुका लागल्या त्या का काळ्या? औ किती केल्या भाकऱ्या? भाकरी केल्या तिघा पुरत्या हा आणि त्यांना एक, म्हणजे 4 केल्यात त्यांची एक. बर बर, आता किती उशीर लागतोय अजून काय माहिती. झालं बघ आता परतायला घेते ते गारगतही नवायचं. हा 10-15 मिनिटात होईल की आता. हो. भाकरी झाले सगळं म्हणल्यावर आता काय काय रे काळ्या? हो हो काय, आमचं मांजर आहे मित्रांनो. नेमकी जेवायच्या टायमिंगला येते ते. मोबाईलची लाईट बघून घेतय काय. शिजल्या वाटतं वडे. बरेच झाले की वडे त्याच्या. हा हा वडे झाले तयार. आता काय परतले की झालेच की. हो. मांजरला एक बुका लागले ते नेमकी आताच. त्यांना काला करून द्यायचा आहे. सकाळी कामाला गेली हा मग दिलंय का नाही जेवाय मला तरी काय माहित आहे. पावसात भिजली का तिथं? नाही भिजली आलता वैशी तुडा. हा मांजर वाट बघत बसते ती बारक्या पोरागत. हे काय काळ्या कसा बुका लागली ते काय काळ्या. आता ह्याच्यात काय टाकायचं कढईत? तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायची. आता कढईत तेल टाकलं. आता जिरं मोहरी. मित्रांनो, आता जेवताना व्हिडिओ काय बनवत नाही, व्हिडिओ अपलोड करायला उशीर होईल. आता वड्या बनवल्या की कशा झाल्या ते सांगतो. काय पाहिजे? पातेलं कुठं सरले गावलं का? त्याच्यात तसाच लसूण टाकायचा काय? लसूण बारीक करायचं वय. हो. जिरं लसूण त्याची काय आता फोडणी द्यायची का? परतायचं आणि त्याच्यात चटणी टाकायची थोडीशी चवीला. तिखट कर. आता हे परतून घ्यायचं असेल. हा त्याच्यात वड्या शेवट चटणी होय. मग परतून घ्यायचं चांगलं कडक होत्याच्या मध्ये. त्याच्यात काय टाकलं आता? चटणी होय. हा मीठ तिखट टाकलं चांगलं कडक करून बघा कशा घ्यायचं. दिसते त्या वड्या मित्रांनो. या दिवसात भारी लागते त्या वड्या मस्त मध्ये. तुम्ही बी अशाच बनवायचे का? आई बघा काय म्हणते आमची. बघा वडी कशी काय लागती खाऊन. छान लागते या. छान लागते म्हणते. मित्रांनो, हो का, ह्या अशा वड्या येत्या. आता टेस्ट करून बघतो कसं लागते ते. एवढ्या दिसते त्या चांगल्या मध्ये भारीच लागणार. आता लाईट गेली त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा आदूक येईल. तरी पण असू दे, तुम्ही घेताय समजून. आता वड्या आता बघू कसं झाले ते. बसते त्यातले गरम आहे ते.
एक नंबर वड्या झाल्या त्या. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.